सावकाश साहेब. हे सगळं पुढच्या वर्षभरात होईल, पण त्याआधी आपल्याला सगळ्यांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे. आपल्याला कारखान्यासमोर गावात शाळा बांधायची. आपल्या पोराबाळांचं शिक्षण गावात व्हायला हवं. एवढ्या लांब जायला लागतं का मला? काय बरोबर आहे, आलं लक्षात? साहेब काय म्हणते, अगोदर शाळा बांधायची गावात. साहेब हे काय करतात? आय लव्ह यू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील? बापरे, काहीतरी वेगळाच आहे तुमच्या गावचा पाऊस. बघा ना, वेंधळ्यासारखा पडतो. वेंधळा नाहीये, हुशार आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोन जीव एकटे असताना मनातलं ओळखून कोसळतो तुमच्या गावचा पाऊस. मी जाते घरी. अगं बाहेर पाऊस, डोकं भिजलंय अख्खं. सर्दी पडसं होईल. डोकं कोरडं कर. हो जाईन मी घरी. डोकं कोरडं कर. ऐक माझं साहेब. अगं मनू, जा. हॅलो. हॅलो, मी बोलतीये. तू आता यावेळी का फोन केलास? तुम्ही तर मला टेलिफोन करायला विसरता, म्हणून मीच केला. काम असतं मला इथे. अहो एवढं कसलं काम? मला विसरलात तर विसरलात, पण आपल्याला एक लहान मुलगा आहे, त्याला बाबांची आठवण येते, हे लक्षात असू द्या. आणि तो काल जिन्यावरून पडला.
हो, खूप लागलंय का त्याला? नाही, म्हणजे थोडा मुक्का मार लागलाय, पण डॉक्टर म्हणाले काळजी करण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, मी कामात आहे आता, नंतर बोलू. अहो पण माझं ऐकून तर घ्या. हॅलो, हॅलो. काय हे हे सगळं लग्नानंतर. लग्न हे तर तेव्हाच झालं ना. मनाने मनाला भरलं आणि लोकांसाठी म्हणत असतील तर कारखान्याचं उद्घाटन ते सौभाग्यवती म्हणूनच करते. तिथून गेल्यानंतर ना मी आईला सांगून टाकलं, मला तिची सेन सापडली. म्हणजेच स्त्री नाही ना देवीची शपथ. देह धरूनी कर्म करावे, मोह फलाचा धरू नये, प्राण फुंकुनी मर्म जपावे, मोक्ष पदाला पुसू नये. काय मग ताई, देवी आईने ऐकलं की नाही तुझं? मी कुठे काय मागितलं होतं देवी आईकडे? अगं असं काय करतेस? तुला मागे म्हणालो होतो ना, तुझ्यासाठी एक चांगला नवरा माग म्हणून. मागितलास ना? मी न मागताच देवी आईने दिलंय सगळं. देवी आई, मी न मागताच इतकं सुख मला दिलंस. माझ्या भावाच्याही आयुष्यात असंच सुख दे आणि या गावाचंही कल्याण कर. ताई, अगं काय विचारतोय मी? काही नाही रे. शेण खाल्लंय पोरीनी. अरे पोटोशी आहे ती. मावशी काय 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 बोलते? डोकं ठिकाणावर. बरं झालं तुला आई बाप नाही, नाहीतर जीवच दिला असता आई. कोण आहे तो?
नाव काय त्याचं? मी जीव घेणार आहे त्याचा. शांत हो, मी जाऊन येते एका ठिकाणी. तू 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 कुठेही जाणार नाहीयेस. मी पण येतो तुझ्यासोबत. चल. मालबा, तू बस इथे बस. तुझा माझ्यावर विश्वास. साहेब, 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 साहेब कुठे? साहेब, हॅलो, कोण बोलतंय? तू कोण बोलतेस आणि हे कुठे आहेत? हे कोण? मिस्टर राजाध्यक्ष. जा, त्यांना जाऊन सांग की त्यांच्या बायकोचा फोन आहे. तू मोलकरीणेस बहुतेक तिथली. बरं असो, जाऊन सांग साहेबांना की त्यांच्या मुलाला त्यांच्याशी बोलायचंय. तो जरा आजारी आहे. जा पटकन जाऊन सांग. हॅलो, हॅलो, हॅलो. लाईन कट झाली बहुतेक. हॅलो, हॅलो. बघितलीस माझ्या प्रेमाची जादू. तुझी आठवण काढली आणि तू हजर झालीस समोर. तुमचा मुलगा आजारी आहे. बायकोचा फोन आलेला तुमच्या. हॅलो, हॅलो. मनोरमा, घात केला तुम्ही माझा. फसवलंय मला. माझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. हे बघ मनू, आई. बस. एकही शब्द बोलायचा नाही याच्या पुढे. पण खोटं बोललास ना तर जीभ जडेल तुझी. वाचा बसेल. नाचवलंस मला. फसवलंस. जीव घेणार मी. हात सोड माझा. जीव घेणार मी. सोड. काय करतोस? सोड.
बालबा माझी शपथ आहे तुला. का विश्वासघात केला? आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होतं ना. मी पण मूर्ख, मी विश्वास ठरवते. तू कोण आहेस, काय आहेस? मला त्याचा देणं घेणं नाहीये. तू माझ्या ताईला फसवलंयस. तू लग्न करायचंय तिच्याशी. हो, मी कुठे नाही म्हणालो. लग्न करणारच आहे मी. माझं प्रेम आहे मनोरमावर. प्रेम आहे? मग तुमचं आधीच लग्न झालं हे का लपवून ठेवलं माझ्यापासून? लपवून नाही ठेवलंय. आपला आधी विषय कुठे झालाय? माझं लग्न झालंय ते माझ्या मर्जी विरुद्ध झालंय. घटस्फोट घेणार आहे मी. आणि मी तुझ्याशीच लग्न करणार. शपथ. अरे तुझ्या शपथा घाल चुलीत. अख्ख्या गावासमोर तू कबूल करायचंयस की तू ताईशी लग्न करणार आहेस? करेन ना. पाप नाही केलंय मी. मी प्रेम केलंय. गावासमोरच काय, अख्ख्या जगासमोर ओरडून सांगावं लागलं ना तरी मी तयार आहे. पण मी लग्न मनुष्यच करणार. आणि मग पुढे पुढे काय होणार होतं? संघर्ष अटळ होता. माझ्या ताईच्या वाट्याला संघर्ष आला. मनोरमा ताई गरोदर असल्याची बातमी संपूर्ण वावोशीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. गावकी जमली. नको नको ते ताईला ऐकावं लागलं. पण ताई मनात एकच आशेचा किरण घेऊन बसली होती. तो येईल आणि गावकी समोर कबूल करेल की मी मनोरमाशी लग्न करेन. पण पुढे जे घडलं ते. राम राम मंडळी. बस. बोल भालबा, काय म्हणणं आहे तुझं? ताईच्या लग्नाची तारीख आजच ठरवूया. अरे बालबा, लग्नाच्या अगोदर तुझी बहीण गरोदर राहिली आहे. हेच चांगले संस्कार का तुमचे? नाही, तुमचं बरोबर आहे. ताईचं चुकलंच आहे. पण आता ह्या सगळ्यात तिची एकटीची चूक नाहीये. त्या साहेबांनी तिला नादाला लावलं म्हणून हे सगळं घडलंय. ते सुद्धा तितकेच दोषी आहेत. आणि ताईने या गावासाठी इतकी मदत केली आहे ते तुम्ही विसरू नका. तात्यांची मीना 7व्या महिन्यात अडली होती तेव्हा ताई अनवाणी धावली होती तिच्यासाठी. तुम्ही सगळं विसरू नका. आता अशा प्रसंगी तुम्ही सगळे तिच्या पाठीशी उभे राहा ही माझी तुम्हाला विनंती आहे. ठीक आहे, पण भालबा साहेब लग्नाला हो म्हणालेत का? हो हो. ताई तू शांत राहा. हे पकड. मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. चाल, काय होत नाही. खुर्ची घेऊन या. नमस्कार साहेब. नमस्कार.
माझ्या ताईचं चुकलंय मला मान्य आहे, पण ही चूक तिची एकटीची नाहीये. तरीही मी तुम्हा सर्वांची हात जोडून माफी मागतो. शास्त्रात प्रत्येक चुकीवरती प्रायश्चित्त आहे, आणि साहेबांनी जी चूक केली आहे त्याकरता एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे लग्न. आणि साहेब मनोरमाशी लग्न करणार आहेत असा त्यांनी शब्द दिलाय मला.